काकड आरती ब्रह्म चैतन्य नाथा, स्वामी चैतन्य नाथा। प्रेमानंदे सद्गुरु चरणी, प्रेमानंदे सद्गुरु चरणी, देविका माता। श्रीराम साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत। तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत। महामहोपाध्याय यज्ञेश्वर काकांच्या भाषणानंतर प्राध्यापक वि.घ. देशपांडे यांचे महाराजांच्या गौरवपर भाषण झाले। त्यांनी आपल्या भाषणात महाराजांच्या लोकोत्तर कार्याचा, त्यांच्या सद्गुरू निष्ठेचा, प्रेमाचा व अनन्य भक्तीचा गौरव केला। ते म्हणाले, आज तरी संपूर्ण भारतवर्षात श्री महाराजांसारखा विवेक वैराग्य संपन्न आणि महाज्ञानी महापुरुष शोधूनही सापडणार नाही। त्यांना उपमा देण्यासाठी माझ्यापाशी शब्दच नाहीत। नंतर मंत्री महोदय सरनायक यांचं भाषण झालं। ते आपल्या भाषणात म्हणाले, माझ्या आजपर्यंतच्या राजकीय जीवनात आज मला प्रथमच आधी केले मग सांगितले या समर्थ वचनाप्रमाणे स्वतः आचरण करून लोकांना सन्मार्गाला लावणारा, दीन अनाथांचा उद्धार करणारा, त्यांचा कैवार घेणारा, रंजल्या गांजल्यांना आधार देणारा व अखंड रामनामाचा उपदेश करून जनसामान्यांमध्ये प्रभू रामरायाचा जीवनादर्श प्रतिष्ठापित करून भक्तांना रामांच्या सर्व गुणांचा अंगीकार करावा म्हणून उपदेश करणाऱ्या या लोकोत्तर महापुरुषाचे दर्शन घडत आहे। भक्तांवरील त्यांच्या प्रेमाने आज येथे जमलेल्या सर्व भक्तांनी त्यांना आपल्या हृदय सिंहासनावर प्रतिष्ठापित केलेले दिसून येते। एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे अत्यंत शिस्तबद्ध नियोजन पाहून मला फार आनंद होत आहे। श्री महाराजांची कृपा तुम्हा आम्हा सर्वांवर सदैव अशीच राहावी अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। यानंतर नांदेडचे वकील आनंदीदास देवीदास लव्हेकर यांनी श्री महाराजांचे स्वरचित श्री प्रल्हाद पदांबुजा करीतसे मी आदरे वंदना हे अष्टक अत्यंत मधुर व खड्या आवाजात म्हटले। त्यातील प्रासादिकता व भाव पाहून सर्वच भक्त आनंदित झाले। श्री महाराज भुसावळचे प्रसिद्ध वैद्य मोकाशी यांचे आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी भुसावळला नेहमी जात असत व त्यांचे औषध घेत असत। मोकाशी वैद्यांना श्री महाराजांविषयी अत्यंत आत्मीयता होती। त्यामुळे एवढ्या मोठ्या उत्सव प्रसंगी श्री महाराजांविषयी 2 शब्द बोलण्याची संधी त्यांना मिळाली। ते आपल्या भाषणात म्हणाले, श्री महाराज माझ्याकडे आपली प्रकृती दाखविण्यासाठी येतात। वास्तविक पाहता ते एक महान नामयोगी आहेत आणि योगी असल्यामुळे त्यांना खरं म्हणजे कुठल्याच औषधाची आवश्यकता नाही, परंतु तरीही मी दिलेले आयुर्वेदिक औषध ते घेतात आणि माझ्या औषधीमुळे त्रास कमी झाल्याचे सांगतात। आणि हे सर्व कशासाठी, तर केवळ माझी प्रतिष्ठा वाढावी म्हणून। हे सर्व मला कळत असूनही त्यांनी करून दिलेल्या या भ्रमात मी राहतो, तो केवळ माझा खरा स्वार्थ साधण्यासाठी। तो स्वार्थ म्हणजे त्यावेळी मला घडणारा त्यांचा सत्संग आणि त्यांच्या मुखातून वारंवार ऐकावा वाटणारा सदुपदेश। श्री महाराजांच्या या माझ्यावरील प्रेमामुळे मी त्यांचा कायमचा ऋणी झालो आहे। यानंतर समारंभाचे अध्यक्ष श्री धुंडीराज महाराज आपल्या समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, श्री महाराजांनी गुरु आज्ञेने गृहासह सर्वस्वाचा केलेला त्याग आपणा सर्वांना ठाऊक आहेच। त्यांचा हा त्याग भूतो न भविष्यती असा आहे। सर्व विषयाच्या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या वैराग्यामुळे ते आज वैराग्याच्या सर्वोच्च शिखरावर आरूढ झालेले आहेत। आई वडिलांनी 12व्या दिवशी पाळण्यात ठेवलेलं त्यांचं प्रल्हाद हे नाम किती योग्य होतं हे त्यांनी कयाधूच्या प्रल्हादाप्रमाणे अखंड नामस्मरण भक्ती करून व नामाचा अखंड प्रचार करून खरोखर सार्थ ठरवलं आहे। खरं म्हणजे मी केवळ वयाने मोठा म्हणून मला इथे अध्यक्ष केलं आहे, परंतु वास्तविक पाहता श्री महाराजांचा त्याग, वैराग्य, अखंड नामानुसंधान, गुरुभक्ती, संसारातील उदासीनता, गरीब, निराधार, आंधळे पांगळे यांच्याविषयी कळवळा पाहता खरोखर त्यांच्यासारखा संत आज तरी कोठेही दिसत नाही।
श्री तुकाराम महाराज संतांची लक्षणे सांगताना आपल्या एका अभंगात म्हणतात, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. त्यांनी साधूंच्या केलेल्या या व्याख्येत श्री महाराज अचूक बसतात. त्यांचा हा सुखसोहळा बघून मी आज अक्षरशः भारावून गेलो आहे. हे बोलत असतानाच श्री महाराजांवरील प्रेमाने त्यांना गहिवरून आलं. त्यांच्याच्याने बोलवेना. तेव्हा सर्वांना हात जोडून ते स्वस्थानी जाऊन बसले. यानंतर श्री महाराजांचे आशीर्वचन रूप भाषण झाले. त्यात त्यांनी प्रथम व्यासपीठावरील सर्वच संत महात्मे व समोर बसलेल्या श्रोतृवर्गाला हात जोडून नमस्कार केला व म्हणाले, आपण सर्वांनी आज इथे रौप्यतुला करून माझा सत्कार केला, परंतु तो सत्कार सोहळा सद्गुरू श्री रामानंद महाराजांच्या परमकृपेमुळे व त्यांनी आपणा सर्वांना दिलेल्या प्रेरणेमुळे घडून आला, म्हणून हा सर्व सत्कार त्यांचाच झाला असं मी समजतो. ज्यांच्या केवळ अनुकंपेमुळे आपणा सर्वांना हा नरदेह प्राप्त झाला, हे जग पाहता आलं, ज्याने आपणाला बुद्धियोग दिला, त्या परमकृपाळू रामरायाचं स्मरण आपण अखंड करावं. या नरदेहाचं इतिकर्तव्य जर काही असेल तर आत्मरूपाने सर्व प्राणी मात्रात आणि आपल्या हृदयात विराजमान असलेल्या रामरायाची ओळख करून घेणे, स्वस्वरूपाची ओळख करून घेणे व तोच राम सर्वभूत प्राणीमात्रांच्या ठिकाणी विद्यमान असल्यामुळे सर्वत्र त्याचं दर्शन करून व अखंड त्याच परमात्मा रामरायाच्या अनुसंधानात राहून त्याची प्राप्ती करून घेणे, याच देही रामरूप होणे. आपण सर्व त्याचेच अंश असल्याने त्यांच्या अखंड नामस्मरणाने निश्चितच तद्रूप होऊ, रामरूप होऊ. या समारंभासाठी ज्यांनी ज्यांनी श्रमदान केले त्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. त्यांच्यामुळेच सद्गुरूंचं एवढं कौतुक मला पाहता आलं. माझे परमकृपाळू सद्गुरू रामरायच सर्वत्र नटलेले होते. आपणा सर्वांच्या रूपात आज त्यांच्या विराट रूपाचं दर्शन मला झालं. गेले 3 दिवस इथे सतत नाम संकीर्तन झालं. 39 कोटी नामजप यज्ञ नारायणाला अर्पण झाला. भजन, कीर्तन, प्रवचन, उपासना आदी होऊन सद्गुरू रामरायाचा अखंड जय जयकार झाला. त्याचा मला अत्यंत आनंद होत आहे. आता इथून परत जाताना या समारंभाची आठवण म्हणून केवळ रामनाम हाच प्रसाद तुम्ही सर्व आपल्याबरोबर घेऊन जावा आणि अखंड नामानुसंधानात राहावे, हीच माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे. रामनामाची ज्योत आपल्या हृदयात अखंड तेवत राहावी आणि आपणा सर्वांचं परमकल्याण व्हावं, हीच प्रार्थना मी रामरायाला करतो. श्री महाराजांचे आशीर्वादपर झालेले हे भाषण ऐकून सर्वच श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात महाराजांचा जय जयकार केला. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांची भव्य शोभायात्रा आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.